हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर माझ्यासोबत ना बऱ्याचदा असं होतं, की जिथे मी 100 एफर्ट्स 100% जंबल आय नो 100% एफर्ट्स देऊन काम करते किंवा काम त्यांना पटवून देते, तिथे ना समोरच्या व्यक्तीला ना खूप असा डाऊट येतो आणि त्यांना असं वाटतं, की अरे ही व्यक्ती तर हॉनेस्टच नाहीये. हे तर काही पण ही तर मजाकच मध्ये घेते किंवा मग ते असं गृहीत धरून घेतं, की हिला खूप काही येतं आणि हिचा ॲटिट्यूड असा आहे. बट मी टू बी हॉनेस्ट, मी एकतर मला जर काही येत नाही ना, मी ब्लँक असते. म्हणजे मला नाही येत मी हॉनेस्ट राहते. आणि जर एखादं काम मी करते ना, तर मी त्याच्यामध्ये 100% एफर्ट्स देईल म्हणजे देईलच. आता माझा पर्स्पेक्टिव्ह हा आहे. बट लोकांना असं का वाटतं काय माहिती? आणि ही गोष्ट ना मी खूपदा नोटीस करते. कारण समोरचा व्यक्ती डायरेक्ट दाखवून देतो, की आम्ही असं समजतो तुला. बट आता मी त्यांना कसं इनडायरेक्टली बोलू, की प्लीज असं नका समजू. आणि असं तर अजिबात गृहीत धरू नका, की मला खूप काही येतं आणि हा माझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. नाही, माझा ॲटिट्यूड नाहीये. उलट मी ब्लँक असते. मी वाट बघते तुम्ही सांगण्याची काहीतरी, की मी समजेन आणि मग मी हो आणि हां करेल. आता त्याचा काय फरक पडतो माझ्या जीवनावर हे काही एवढा मोठा विषय नाहीये. बट ॲक्चुअली मला थोडंसं वाईट वाटतं आणि माझं तर असं आहे, जरी तुम्ही चुकी केली असेल, पण गिल्ट फील मला होणार. पण काय माहिती यार, लोकं किती आरामात बोलून देतात आणि बरं तरी ते असं चिडून वगैरे नाही बोलत. एकदम कूल परिस्थितीमध्येच बोलतात. ठीक आहे, माणसाकडनं चिडचिडमध्ये बोललं जातं. बट नॉर्मल परिस्थितीमध्ये पण तुम्ही बोलून घेताय म्हणजे हाऊ कॅन? बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.